चेक हा चला मॅचला सुरुवात होते. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. ध्रुवल रेडी आहेत. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये फेकण्यासाठी संघाच्या वतीनं आपण पाहिलं तर ध्रुवल आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर पहिला बॉल बॅकफुटला गेले, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डिंग ओ चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थोडा खराब थ्रो. पहिल्याच बॉल वरती डेंजर झोन कडे धावत होते. अगदी बॅटर बाल बचावला तसं आपण म्हणूया. योगेश आणि स्वामीली जोडी आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. हॅलो हॅलो आमच्या सोबतीने आनंदजी मगदूम सर देखील तेही त्यांचाही आवाज आपण ऐकणार आहात. तेही जोडले जातील काही वेळामध्ये. खेळाडूंची त्यांनाही मात्र भरपूर सारी माहिती या परिसरातील आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडा बाहेरच्या दिशेने निघाला. पंचाने सांगितलं हो जास्त बाहेर निघाला. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, धाव फलकावरती 2 रन. दोन धाव फलकावरती आपण पाहू शकतायत. एक बॉल आतापर्यंत केसंबलात. ध्रुवल तयार मैदानाच्या आतमध्ये. राऊंड विकेट पॅकूडला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र खेळाडू आहेत. जोपर्यंत बॉल वरती येतील, बॉलला फील्ड करतील, सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतंय. आज सकाळी पाऊस पडला, पावसाच्या सरी बरसल्या, तिथे देखील काही धावा झाल्या. काही धावा न होताना पण पाहिल्यात, काही हायस्ट स्कोर पाहिल्यात, काही धावा कमी होताना पाहिल्यात. सिक्सरची हॅट्रिक पाहिलीत, विकेटची हॅट्रिक पाहिलीत. आजच्या दिवसामध्ये सर्व काही पाहायला मिळालंय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला, डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल, चौकार. प्रयत्न तर खेळाडून चांगला केला. लॉंगऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते, धावत होते बॉल वरती, धावत येत असताना. कारण धावून कॅच पकडणं तितकं सोपं नसतं, परंतु त्या गोष्टी मात्र पॉसिबल करण्याचा प्रयत्न तर केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु अखेरीस मात्र त्या बॉल पर्यंत पोहोचू शकलं नाही. चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण वाढत असताना पाहू शकतायत. 7 या आकड्यावरती. शॉर्ट बॉल होता तिथे आपण पाहू शकतायत. पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. हलकीशी स्मित हास्य स्माइल मात्र पंचांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहीद एंटरप्राइजेस वर्सेस सनरायझर बॉयज यांच्यामध्ये सुरू असलेला हा चौथा मॅच. या मॅच मधून जो जिंकेल तो संघ चेन्नई सिंगम संघासोबत खेळ पराभूत होईल. त्याचा प्रवास मात्र इथेच संपणार आहे आजच्या दिवसामध्ये, या स्पर्धेमध्ये. सोडून दिला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत काय घडलं मैदानाच्या मध्ये. बॉल तर पाठीमागे चालला वेगाने. क्षेत्ररक्षक मात्र धावतायत बॉल वरती. 1च्या जागी मात्र आपण पाहिलं तर 2 धाव्या घेण्याचा प्रयत्न. पंचांचा सिग्नल, व्हाईट +2, एकूण धावा ऍड होतील 3. 3 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 1-1, 11. Lower full toss ball, perfect middle of the bat, flat and furious. What a shot, sixer. Lower full toss ball बहुधा कोणी सोडत नाहीत आणि फुल टच बॉलला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर वाढत असताना 17 धावा. धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. करो या मरोवाली परिस्थिती आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्लॉग स्वीप केलाय. बॉल चालला वेगाने, अगदी जमिनीला घरंगळ करत. चेंडू मात्र निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु पंचाने सांगितलं बाउंड्री लाईनच्या थोडासा बाजूने गेलाय आणि त्याचं कारण आहे नवीन टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 19. मी म्हणते आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग झालंय शाहीद एंटरप्राइजेस या टीमच्या माध्यमातून. संघमालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील आपल्या टीमला पाहतात जवळून. पहिला मॅच गमावला होता, परंतु हा मॅच जिंकायचा आहे दोन्ही संघांना. दोन्ही संघाचे संघमालक आणि त्यातले सपोर्टर तोच विचार करतात सध्या.
वेट म्हणून म्हटलंय. पॉइंटच्या खेळाडून त्याच्यामुळे बॅटरी रेडी नव्हते आणि पॉइंटच्या खेळाडूनच थांब म्हटलंय. त्याच्यामुळे बाकीचे विकेट किपर म्हणा, गोलंदाज म्हणा, तेही थोडे नाराज झालेत. चांगला बॉल टाकण्यात आला होता, परंतु तिथे डेड बॉल करण्यात आलाय. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक होता, हातामधून कॅच निसटलाय. जीवनदान मिळालाय. एका धावेने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होते. कंप्लीट रन आहेत धावफलकावरती. शाहिद एंटरप्राइजेस या संघाच्या 20 धावा ऑन स्कोर कार्ड. हॅलो चेक. ज्या पद्धतीचे आपण सामने बघतोय, प्रभात कॉलनी रब्बर बॉल प्रीमियर बिग बॅश लीग, ज्या अर्थाने जी स्पर्धा शेनू यांच्या मार्फत व त्यांचे जे मित्रपरिवार आहेत जी स्पर्धा आयोजित केली आहे, ती स्पर्धा म्हणजे मला असं वाटतंय त्या विभागातील जे काही छोटे मोठे खेळाडू आहेत त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव देण्यासाठी ही स्पर्धा, म्हणजे जेणेकरून या स्पर्धेच्या माध्यमातून एखादा खेळाडू घडावा आणि एखादा आपल्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटला एखादा खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचं जे नियोजन केलेलं आहे शेनू यांच्या मार्फत, ते नियोजनाबद्दल सर धनंजय तू बोलशील? संपूर्ण दिवसभर चर्चा तीच, कारण ही एकतर संपूर्ण स्पर्धा पहिले आम्ही सुरुवातीला म्हटलं की 3 पिढ्या खेळतायत. एकतर यंग पिढी म्हणजे 14 वर्षाचा मुलगाही खेळताना पाहिला. नक्कीच नक्कीच. काही असे खेळाडू पाहिले जे एज 45च्या वरचे आहेत, म्हणजे आपण ज्यांना म्हणतो ना की 40+ असे काही खेळाडू आहेत. म्हणजे 50+ तर आहेत, पण 40+ असेही खेळाडू खेळतायत. एकत्र 3 पिढ्या जर प्रभात कॉलनीच्या पुढे येत असतील ना, तर पुढचं भविष्य हे प्रभात कॉलनीचं खूप पुढे आहे. आणि त्यातला एखादा खेळाडू गेला ना, तर हा सर्वाधिक मोठा अभिमान कोणाचा असेल तर प्रभात कॉलनीच्या संपूर्ण आयोजकांचा असणार आहे. त्याच्यामुळे एक छोटा प्रयत्न आहे, जसं म्हणतात ना की आपण एक छोटस वटवृक्ष लावतो, पण त्या वटवृक्षाचं जेव्हा एखादं मोठं झाड होतं त्यानंतर आपण पाहतो ना खऱ्या अर्थानं ते बहरतं, तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं वर्ष आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये ही लीग जी आहे ना, ती लीग देखील काही कमी नाही, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आयोजित होताना पाहायला मिळेल. नक्कीच. ज्याप्रमाणे तू धनंजय बोललास, आणि इथून पुढे सामन्याकडे वळूया आपण. ते मात्र स्क्वेअर चेंडू पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 19-21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 2-1 हा आकडा सध्या पुढे आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फटका तर खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर. म्हणजे एका गोष्टीच्या चर्चेकडे या बॉल नंतर आपण येऊयात. गोलंदाज पुन्हा मैदानाच्या मध्ये तयार आहे. स्वप्नील आतापर्यंत जवळपास 2 सिक्सर आल्यात.
पुढचा बॉल पुन्हा मात्र ड्राईव्ह केलाय, समोर खेळलं लॉंग ऑफला, बॉल अगदी तो उडालाय, उडी उडी जाय मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक चौकार. व्हॉट अ शॉट. एका गोष्टीच्या चर्चेकडे सुरुवातीला शनिवार आणि रविवारी फक्त क्रिकेट खेळलं जायचं, पण आता मुंबईमध्ये तसं नाहीये. आता मुंबईमध्ये ऑल डे क्रिकेट होत आहे, म्हणजे सोमवार पासून पण क्रिकेट खेळलं जातं. जसं टेनिसमध्ये आपण प्रत्येक जण पाहतो ते का वेगानं पुढे चाललंय. गल्ले बोलामध्ये खेळलं जाणारं क्रिकेट आज इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पर्यंत गेलेत. म्हणजे एखाद्या खेळाडूला आयपीएलचा दर्जा जर कुठे मिळत असेल ना, तर तो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये मिळतोय. म्हणजे टेनिसचे खेळाडू देखील काही कमी नाही आहेत ना, हे टेनिस क्रिकेटनं दाखवून दिलंय. आणि रबर बॉल मध्ये देखील आपण कमी नाही आहोत, हे देखील आज रबर बॉलच्या क्रिकेटनं दाखवून दिलंय. नक्कीच धनंजय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, इथे मात्र फलंदाजाला काहीसा चेंडू समजलेला नाही आणि फलंदाज बीट होता नाही. मात्र आपल्याला आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 37 धावा, 5 चेंडू, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या ती म्हणजे 37 आपल्याला पाहायला मिळते आहे. एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. पहिला बॉल वाईट होता, लक्ष द्या, पहिला बॉल वाईट होता, त्याच्यानंतर सिक्सर आलाय, त्याच्यानंतर डॉट होता, त्याच्यानंतर सिक्सर, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर डॉट. एक शेवटचा बॉल असेल. दोन सिक्स, एक चौकार, 2 डॉट आणि एक वाईट. आतापर्यंत या षटकाचं ते कॅल्क्युलेशन होतं. धावा फलकावरती आपण पाहू शकतायत 37 धावा. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी स्वप्नील तयार. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहेत. 5 बॉल झालेत. 37 धावा. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल ओव्हर द विकेट. थोडा स्विंग झाला, पण तो थोडा लेट झाला, थोडा लेग स्टंपच्या बाहेरून मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून ते संकेत देण्यात आले. धाव फलकावरती 38 धावा. सुरुवात तर शाहिद एंटरप्राइजेसची खूप चांगली झाली असंच म्हणूया. सध्या मॅच बॉल आहे तो मैदानाच्या मध्ये घ्या. आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू या ठिकाणी पंच आपल्याला घोषित करत आहेत. स्क्वेअर चेंडू आणि संघाची धावसंख्या ती म्हणजे 38. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक आणि हा शेवटचा चेंडू. आणि ते मात्र काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो गोलंदाजा चेंडू जो फलंदाजाला काहीसा समजलेला नाहीये आणि इथे मात्र या चेंडूवर धाव आलेली नाही. आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 2 षटकानंतर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39. अतिशय सुंदर असं जे आयोजन मी मगाशीच म्हटलं, जसं धनंजय तू मला सांगितलं, ज्या पद्धतीने क्रिकेट म्हणजे ज्या पद्धतीने आता इंडियन स्टेट प्रीमियर लीग तसेच रब्बर बॉल म्हणजे ज्या पद्धतीने ज्या फ्लो मध्ये जे वाढतंय ना ते आपल्याला पाहायला मिळते. कारण की कसं माहितीये, जितके स्पॉन्सर्स पॅकर्स आणि टुर्नामेंट्स पण मोठमोठ्या जे खेळाडूंसाठी आयोजित करतायत त्याच्यामुळे नक्कीच कुठेतरी या खेळाडूंना फायदा होतोय का? फायदा तर होतोय. आणि ज्या पद्धतीने आपल्या सध्या टॅलेंट दाखवण्याची तुमची संधी येत आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आपला खेळ दाखवतायत. आता काही असे खेळाडू जर आपण घेतले मुंबईमधले जे आता उच्चस्तरीय क्रिकेट खेळतायत, म्हणजे ज्या खेळाडूंची ओळख गल्ली बोलामधून झाली होती, जसं फर्दींचं नाव घेतो नागेश वाडेकर जो प्रसिद्ध खेळाडू आहे, प्रथमेश ठाकरे आपण पाहिलं तर अनेक सारे खेळाडू आहेत. पण खऱ्या अर्थानं काही गोष्टी आहेत ना छोट्या भागामधून सुरुवात झालेले खेळाडू आहेत, म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये आलेले खेळाडू आहेत. जसं नागेश वाडेकरचं नाव आपण सातत्यानं का घेतो तर रबर बॉलचा स्पेशली खेळाडू आहे आणि त्याची बॅटिंग जी पाहण्यासारखी असते सातत्याने रबर बॉलला. काही स्पेशली खेळाडू आहेत ज्याची चर्चा आपण नक्कीच करूयात. सध्या गोलंदाजीला सुरुवात होत आहेत. 3rd ओव्हर मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर संदीप प्रदीप आहेत मैदानाच्या मध्ये. प्रदीप आल्यात. राऊंड विकेट. पहिलाच बॉल प्रदीप यांचा आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण, हल्ला बॉल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, गुल, सिक्सर.
पहिलाच बॉल आकृतप्याचा मिळाला, त्याच्यावरती अगदी प्रहार केला, पूल केला, बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर, गुल करत असताना सिक्सर. आज मात्र थांबायचं नाव घ्यायचं नाही, षटकारांचीच आता आतिषबाजी करायची, हे दोघांनी ठरवलंय, सोमिल आणि योगेश. यावेळीचा बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत, थोडं सॉफ्टच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. आनंदजी पहिल्या मॅच मध्ये हाच संघ होता शाहिद एंटरप्राइजेस थोडा कमी पडला होता, कारण सकाळचं सत्र होता, पहिली मॅच होती, ओपनिंगची मॅच होती आणि सकाळी पाऊसही होता. आता पाऊस नाहीये, खेळपट्टी जर आपण पाहिलं तर पूर्ण सुकी आहे, म्हणजे तितका पाऊस त्याच्यावरती दिसत नाही, पाणी दिसत नाही, त्याच्यामुळे बॅटरसाठी फायदा आहे. नक्कीच जारताना या संघाने जो कमबॅक केलाय, नक्कीच त्यांच्या संघामध्ये जे काही खेळाडू आहेत त्यांनी जे त्यांना कानमंत्र दिलाय, तो कानमंत्र नक्कीच कुठेतरी कामाला येतोय, कारण की जी खेळपट्टी आहे, सुकी खेळपट्टी आहे, त्यानुसार जो स्कोर आहे तो अतिशय व्यवस्थित स्कोर आहे, कारण की या खेळपट्टीवर आणि या ग्राउंडची रचना पाहता आपल्याला आता 4 ओव्हरला कमीत कमी 80 ते 90 धावा नक्कीच बनवू शकतात त्या ग्राउंडला. नक्कीच 5 षटकांचा मॅच आणि त्याचा अभ्यास उद्याचे टीम करतायत, उद्या खेळणारे 4 संघ. चांगला बॉल खाली राहिलाय, रबर बॉलची ही स्पेशालिटी असते ना, काही बॉल खाली राहतात, काही बॉल उचली घेतात, म्हणजे ज्याची अपेक्षा आपण करत नाही ना असेही बॉल मैदानावरती हाताळले जातात. कधी कधी तो बॉल खाली राहतो, आता त्यातला बॉल पाहायला मला थोडा खाली राहणारा. नक्कीच आपण अनेकदा पाहतोय जे खेळाडू पूर्ण वर्षभर कुठे दिसत नाही, परंतु रबर बॉल साठी स्पेशल ते आपल्याला या 4 महिन्याच्या रबर बॉलच्या हंगामासाठी वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. आवड, प्रत्येकाला ती आवड असते, जसं दही अंडी आली की ती प्रत्येकाला आवड असते. समोर खेळलाय, उंच गेलाय, लांब किती गेलाय पाहूयात, पंचांचा इशारा तर आपल्यापर्यंत येणार आहे, परंतु काय घडलं, फिल्डिंग वा वा वा, क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय, बॉलला स्टॉप केलंय की काय, परंतु आता पंचाने तिसऱ्या पंचांकडे डिसिजन दिलाय, तिसऱ्या पंचाने डिसिजन दिलाय, तिसरे पंच नक्कीच तिसरे पंच लवकरात लवकर आपला डिसिजन कळवतील. पडदा आला ना मध्ये, त्या कॅमेऱ्यात न दिसणार, थोडाफार तर दिसेल. काय घडले पाहूया. ज्यावेळी तो खास करून आपण पाहिलं तर बॉलवरती झेप घेण्याचा प्रयत्न केला, उडी मारण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो बॉल हातामध्ये होता, त्यावेळी तो पायाचा स्पर्श झाला, बाउंड्री लाईनला नाही झाला, या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ज्यावेळी ती जम घेतली त्यावेळी तो बॉल मध्ये फेकण्यात आलाय का, याही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या आमच्या बरोबर स्क्रीनवरती ते पाहण्याचा प्रयत्न करतायत ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स. पाहूयात काय घडलंय. धगधग 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 थोडीशी तर मनामध्ये प्रत्येकाच्याच आहे, हृदयाच्या अगदी ठोके तर प्रत्येकाच्याच वाढलेले आहेत. पाहूयात काय घडतंय. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे, ज्या धावा धावून घेतल्यात त्याच इट्स अ सेफ, त्याच्यामुळे या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकताय 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल प्रदीप यांच्या षटकातील. प्रदीपच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील बॅटर योगेश, आक्रमक बॅटर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. राऊंड विकेट. ओ माय गॉड, लोअर फुल टच बॉल, लोअर फुल टच बॉल त्याला केलंय मिस, आणि लोअर फुल टच बॉल वरती आपण पाहिला तर आलाय हा डॉट बॉल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये समाप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. बरोबर 3 धावा धाव फलकावरती. 48 धावा. नो बॉल साठी चेक करायचं. नक्कीच थर्ड अंपायरचा निर्णय तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तिसऱ्या पंचाने पाहिलं, तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स नो बॉल, नो 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 बॉल मैदानाच्या मध्ये हाताळण्यात आलाय. कमरेच्या थोडा वरती होता असं ते तिसऱ्या पंचाने सांगितलंय, आणि कमरेच्या वरती असल्यानंतर तो नो बॉल पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. फलकावरती धावा जर आपण पाहिला तर वाढत असताना पाहायला मिळत आहेत.
49 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 धाव्यांची भागीदारी देखील 49 धाव्यांची पार्टनरशिप मैदानाच्या मध्ये सध्या उभारली जात आहेत. शेवटचा बॉल बाकी असणार आहे आणि त्या बॉलवरती संधी असणार आहे ती मात्र फ्री हिटची. पाहूया फ्री हिट म्हटलं तर फ्री हिट वरती तुम्ही फ्री फटका हा मैदानाच्या मध्ये खेळू शकता. नो 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 सेकंड नो दुसरा नो या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळतात तोही कमरेच्या वरचा. भीमा दोन मिनिटं थांबायचंय. ठीक आहे ठीक आहे. ओके 50 धावा तर संघाच्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. पुन्हा फ्री हिट असणार आहेत. 50 धावा धावफलकावरती आहेत. शाहिद एंटरप्राइजेस बॅटिंग करताना 50 धावा आतापर्यंत त्यांच्या स्कोर कार्डवर. फटका खेळायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने जातो. शॉर्ट फाइंडिंगचा खेळाडू वेगानं बॉलवरती आलाय. एक रन कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही होणार. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागत आहेत. पहिला 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर रन आहेत 51. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आनंदजी काय वाटतंय 3 ओव्हर मध्ये 51 केल्यात. मित्र म्हणतो खूप चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट या मॅच मध्ये मिळवलेली आहेत. काय वाटतं या 2 ओव्हर मध्ये किती रन व्हायला हव्या आणि किती धाव्यांपर्यंत थांबवायला हवं? नक्कीच 3 ओव्हर मध्ये 51 धावा म्हणजे धावांचं हे भलं मोठं डोंगर तर उभं केलेलं आहे. परंतु जे शेवटचे 12 चेंडू आहेत ज्या पद्धतीने बॅट्समन बॅटिंग करतायत ना आणि ज्या पद्धतीने ती खेळपट्टी सुकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जी ग्राउंडची रचना आहे त्या पद्धतीने कमीत कमी 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 28 धावा या ठिकाणी नक्की झाल्या पाहिजेत. कारण की 3 ओव्हर मध्ये 51 धावा म्हणजे सरासरी आपण जर पकडली तर प्रत्येक ओव्हर मध्ये 16 ते 17 रन आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. वेळेकडे पहा कारण अंपायर दर्शवतात का वेळ काउंटिंग तिथे होतोय आणि पंचांना वाटलं जर वेळ जास्त गेला 30 मिनिटाच्या वरती जर गेला तर तुम्हाला पॅनलचा सामना करावा लागू शकतोय आणि पंच ऑफिशियली माहिती देतील कुठल्या टीमला तो सामना करावा लागेल याची देखील माहिती पंच देऊ शकतात. तो अधिकार आता पंचांकडे देण्यात आलेला आहे. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे त्याच्यामुळे घाई करा. वेळ आम्ही सातत्याने इथून सांगण्याचं काम करतोय. बाकी वेळ वाचवायचं तुमच्या हातामध्ये आहे. किती वेळ घ्यायचा किती वेळ वाचवायचा ह्या सर्व काही गोष्टी तुमच्याकडे आहेत. टाइम मॅनेजमेंट हे कोण करू शकतं तर खेळाडूंसाठी आहे. आणि पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये घेण्यात आलाय 4थ्या ओव्हर मध्ये. 3 ओव्हरला तर सुरुवात शाहिद एंटरप्राइजेस या संघाची खूप चांगली झाली आहे. 51 पर्यंत ते पोहोचले आहेत. 12 बॉल महत्वाचे असतात जसं आनंदजींनी म्हटलं 12 बॉल मध्ये किमान 30-35 जरी आल्या तरी 80-85 पण दुसऱ्या बाजूला धावा रोखण्याचा प्रयत्न देखील फिल्डिंग टीम करणार. त्यांनाही माहित आहे किमान 70च्या आसपास 70च्या वरती गेलो तर कदापि ते थोडं निर्णायक ठरेल. 5 ओव्हरचा मॅच आहे त्याच्यामुळे त्यांनी लक्ष ठेवलंय किमान 70च्या आतमध्ये थांबवायचं. पाहूया काय घडणार. 4थ्या ओव्हर मध्ये आला फैजल. फैजलचा पहिला बॉल थोडा पडल्यानंतर बाहेर गेलाय. थोडा स्लोअर वन होता. बोट फिरवली आणि स्विंग बॉल आहेत. स्विंग बॉल म्हटल्यानंतर तो थोडा स्विंग होणारच आहेत. ऑटोमॅटिकली तो बाहेर जाणारच आहेत. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. मैदानाच्या मध्ये अजूनही 11 बॉल आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फैजलचा बॉल पडल्यानंतर आता थोडा जास्त बाहेर गेलाय. लाईनच्या जास्त बाहेर गेलाय. पंचाने 2 धाब्यामध्ये फैलावला सांगितलं इतका बाहेर गेलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 52 धाबा. ओव्हर द विकेट. स्विंग झालाय. पुन्हा फिरलाय बॉल. पाठीमागे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी तो चक्रीप्रमाणे मात्र वळत असताना पाहायला मिळाला. एकदा या बॉल वरती देखील आपण पाहू शकतायत एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 53. त्रेपन्न धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धनंजय लेग ब्रेक करण्याचा सातत्याने गोलंदाज प्रयत्न करत आहे. कुठेतरी चकवा बॅट्समनला गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळतोय. हो अगदी चकवा तर देत आहेत कारण चक्री मैदानाच्या मध्ये आता तो बॉलही फिरतोय. ही स्पेशालिटी या स्पर्धेची आहे ना. पुन्हा तशाच प्रकार हॅलो
इथे मात्र स्क्वेअर चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत कमेंट्री बॉक्स पर्यंत येतो. इथे मात्र स्क्वेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत संघाची धावसंख्या ती म्हणजे 54 आपल्याला पाहायला मिळते आहे. स्वेर चेंडू हाताळला गेला, परंतु मागे स्टंपिंगही झालंय. त्याच्यामुळे स्टंपिंगच्या माध्यमातून खेळाडूला बाद व्हावा लागलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आहेत 54, 54 धावा. एक तर दोन गोष्टी आनंदजी खूप महत्वाच्या होत्या. सकाळी आल्यानंतर एक सरप्राईज होतं, खास करून प्रत्येक खेळाडूसाठी. खेळाडूला माहित होतं की एक बॉलने खेळायचं की दोन बॉलने खेळायचं आहे, पण एक तर ज्यावेळी तो स्विंग बॉल आला ना, त्यावेळी प्रत्येकाच्या नजर होत्या बाबा स्विंग बॉल कधी कोणाला द्यायची गोलंदाजी हे देखील कॅप्टनला चॉईस करायचं आहे. कारण बऱ्याच काही गोष्टी असतात त्याची तुम्हाला प्लॅनिंग करायची असते. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी 2 सिक्सर मारल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो की तिसरा सिक्सर येणार, पण तो तिसरा सिक्सर नाही, तिसरा 9वा आहे. म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये आपण प्रत्येकानं पाहिलं होतं 9वा होता ना, तो 9वा देखील आजच्या दिवसामध्ये मारण्यात आला होता. याही गोष्टी आहेत. गोलंदाज तयार आहेत. फैजल पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. फैजल समोर राहुल, काय हुल देणार का? अतिशय सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला ज्या अर्थी तुम्ही आता मला सांगितलं की दोन वेगवेगळे चेंडू म्हणजे एक येलो बॉल आणि एक व्हाईट बॉल, जे फलंदाजाला किंवा गोलंदाजाला किंवा कोणत्याच खेळाडूला हे माहिती नव्हतं, बरोबर. तर नक्कीच कुठेतरी याचा फायदा गोलंदाजाला होणार आहे, कारण की जो येलो बॉल आहे त्याचा ट्रॅव्हल खूप कमी आहे. तो बॉल खूप ट्रॅव्हल कमी करतो. त्याचा फायदा काय माहितीये का, तो तुम्ही किती लेग स्टंपच्या बाहेर टाकला तर तो स्विंग इतका होतो की तो ऑफ स्टंपच्या जवळपास येतो. म्हणजे बॅटरच्या जवळपास तो बॉडीच्या लेवलला येतो. त्याच्यामुळे काही खेळाडू आहेत ते रेडी असतात एक्स्ट्रा कव्हरला मारण्यासाठी, काही खेळाडू असतात ते लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्यासाठी रेडी असतात. पण त्याच वेळी तो बॉल आहे ना, तो बॉल थोडा मध्ये येतो. कदापि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट हा मैदानाच्या मध्ये जाणवलाय. सध्या चित्र तर तसंच दिसतंय स्पष्टपणे. गोलंदाज पुण्याचा फैजल तयार. फैजलनं खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे वेग नाही आहेत, पण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. व्हेरिएशनला ओळखण्याचा प्रयत्न केला तर बाबा तिथे मारल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की सिक्सर जातोय, पण सिक्सर नाहीये. 2 रन आहेत, कारण त्या 2 धावेनं धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत 57. जसं आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी बॅट्समनला एक वेगळं ॲडव्हान्टेज असतं. कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळते, बॉलरला सुद्धा इथे ॲडव्हान्टेज दिलेला आहे. रन झाल्यात 57. 3 ओव्हर मध्ये 51 आल्या. तुम्ही म्हटलं होतं की 12 बॉल मध्ये किमान 25-30 म्हणजे 80-85. पण आता चित्र काय दिसतं माहिती का, पाठीमागच्या ओव्हर मध्ये फैजलनं हाताळलेले फक्त 6 रनचं षटक. कदापि आता ते बॅटिंग मध्ये तो परफॉर्मन्स तुम्हाला रेग्युलर नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावा लागेल. 20-25 बनवायचे असतील तर तुम्हाला जास्त जोर लावायचा आहे. त्याचं कारण मागचं 6 रनचं जे षटक आलंय ते कुठेतरी पाहता आता बॅटिंग करणाऱ्या टीमला कुठेतरी जोर लावायचा आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला कमबॅक केलाय, त्यांना 70च्या आतमध्ये रोखायचं आहे. आणि आता हा कमबॅक झालेला काय 5व्या षटकामध्ये गोलंदाज पुन्हा तो कायम ठेवेल का? नक्कीच. ज्या अर्थी आपण स्कोअर पाहतोय 3 षटका अखेर संघाची धावसंख्या ती 51 झाली होती आणि आता संघाची धावसंख्या ती म्हणजे 57. म्हणजे एकंदरीत या 4थ्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. ज्या अर्थी तुम्ही मला सांगितलं की नक्कीच हा जो गोलंदाज होता अतिशय सुंदर लेग ब्रेक पद्धतीचे, त्यांनी 6च्या 6 लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू टाकले आणि फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवलं आणि 6 धावा देऊन आपल्या संघाला कुठेतरी बॅकफुटवरनं पुन्हा फ्रंटफुटवर घेऊन आलेलं आहे. नक्कीच आता जो शेवटचा षटक आहे त्या षटकामध्ये कमीत कमी जर या संघाला फलंदाजी करणाऱ्या संघाला 80 ते 85 धावापर्यंत पोहोचायचं असेल तर कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच जसं लेग ब्रेकचा आपण उल्लेख केला, पण लेग ब्रेकनं त्यांना ब्रेक लावलाय. समोरच्या टीमच्या रनला त्यांना ब्रेक लावलाय. काय तो ब्रेक मोडून आता मैदानाच्या पुढे जाणार का, त्या रनच्या पुढे जाणार का, हाही फरक तितका महत्त्वाचा असणार आहे. शेवटच्या षटकासाठी कोण आलाय? राजू आलाय. आता हा राजू मैदानाच्या मध्ये कमाल करणार का? पण पहिल्या 3 ओव्हर नंतर जर पहिल्यांदा एक गोष्ट आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहोत, शाहिद इंटरबाजेचे आपले समोर खेळाडू आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल होती, पण 4थ्या षटकानंतर ती स्माईल कुठेतरी थोडीशी लपताना पाहायला मिळालंय. आता ती स्माईल काय पुन्हा येणार का? हो, चेहऱ्यावर पुन्हा स्माईल आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबली सिक्सर. ज्या पद्धतीचा हा फटका होता तर मला तर वाटतं आजच्या दिवसातला सगळ्यात लॉंगेस्ट 6 आपल्याला पाहायला मिळाला. खूप अतिशय सुंदर असा लांबे षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेला आहे. अगदी तो कडक स्ट्रोक पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल, या बेचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक तर स्पष्ट आहे आनंदजी, एक स्पष्ट आहे, ज्या वेळी पेसर आला त्या पेसर वरती अटॅक झालाय. ज्या वेळी स्लोवर बॉलर आलात ना त्यावेळी कदापि थोडंसं बॅटर कुठेतरी अडथळताना पाहायला मिळालात. म्हणजे हे जाणवतं चित्र. नक्कीच याचं बेनिफिट जे गोलंदाजीने या अगोदरच्या षटकामध्ये घेतलं.
या अगोदरच्या षटकामध्ये इथे मात्र फलंदाज बाद. इथे चुकी घडल्या बॅटर कडून, कारण एकतर आपण म्हणतो ना रबर बॉल भरपूर वेळा समालोचन करताना किंवा आपण चर्चा करतो किंवा तुम्ही टीमचे मॅनेजमेंट करता भरपूर वेळा पाहत असतात. एक गोष्ट असते, टेनिस आणि रबर मध्ये फरक काय. टेनिसचा बॉल तो तुम्हाला परफेक्टली बॅटीवरती घ्यायचा असतो. रबर बॉल कधी कधी मिसटायमिंग सिक्सर जातो. म्हणजे तिथे तुम्हाला ताकद नाही वापरायची, तिथे तुम्हाला डोकं वापरायचं आहे, माइंड वापरायचं आहे. जो माइंड वापरणार कदापित तोच टॅलेंटेड होणार आहे. इथे तुम्ही जास्त जोर लावण्याचा प्रयत्न करणार ना, तर कदापित तो जोर लावताना तुम्ही मैदानाच्या मध्ये चुकी करतायत असंही चित्र दिसते सध्या. नक्कीच ज्या पद्धतीने टेनिस बॉलचा आपण उल्लेख करतो आणि ज्या पद्धतीने आपण रबर बॉलची स्पर्धा अनेक ठिकाणी होते आणि रबर बॉल मध्ये फलंदाजाला नक्कीच ताकद कुठेच लावावी लागत नाही. बॉल गोलंदाजीच्या जोरावर म्हणजे ज्या पद्धतीने बॉलचा पेस होतो त्या पद्धतीने फक्त टायमिंग करायचं आणि रबर बॉल मध्ये कधीही कोणी हिरो बनू शकतो. म्हणजे भरपूर वेळा आपण काय म्हणतो माहितीये का, एखाद्या वेळी रबर बॉल मध्ये तो बॅटरच हिरो असतो. गोलंदाज कमी असतात जे हिरो बनतात, पण रबर बॉल मध्ये बॅटिंग करणारा बॅटर हिरो असतो. सध्या चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही करू शकले, क्षेत्ररक्षक आल्यात, बॉल अडवलाय. सर्वाधिक महत्वाचं टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टी पाहायला मिळाल्या. बॉलला पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन. लोअर फुल टॉस ऑन द बॉस. हेच मात्र मैदानाच्या मध्ये सांगितलंय. आणि फुल टच बॉल वरती मी बॉस होणार, सिक्सर ठोकणार. आणि जवळपास मला वाटतं की योगेश 46 पर्यंत नॉट आउट राहिल्यात. एकदा योगेश साठी टाळ्यांचा होऊ द्यात. टीमची धावसंख्या आहे 76, रन करायचे 77. आपला आता 77 झाल्यात, पण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होणार आहे. पाठीमागे काही जणांनी पाहिलंय, आता त्याच्यामध्ये रन ऍड होणार त्या 5 ऍड झाल्यानंतर 77 नंतर खाली 1 रन बाकी राहिला होता. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं मोठा धावसंख्येचा पाठलाग आता या सामन्यामध्ये तुम्हाला करायचा आहे.
सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तरफ रुख करेंगे, हालांकि टारगेट बड़ा है, उस टारगेट को किसी हाल में आपको पूरा करना होगा. साइड एंटरप्राइजेस आणि सनराइज बॉईज यामधला मॅच सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेत. 82 धावांचा पाठलाग करायचंय आणि तो 82 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल ते पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे. स्क्वेअर चेंडू रन किती झालेत बघ. वैयक्तिक पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज समील याच्या माध्यमातून आपल्याला वैयक्तिक आणि संघाचं पहिलं षटक पाहायला मिळत आहे. सुंदर असा ग्लान्स केलेला आहे ऑफ साईडच्या क्षेत्राला, पॉइंटच्या क्षेत्राला. एक रन धावून येते नक्कीच एक धाव. संघाची धावसंख्या एका चेंडू अखेरीस 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांचा भला मोठा डोंगर या ठिकाणी पार करायचा आहे. अतिशय सुंदर असा चेंडू, पण इथे मात्र स्क्वेअर चेंडू पंच आम्हाला दर्शवत आहेत. स्क्वेअर चेंडू, संघाची धावसंख्या म्हणजे 3 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतं, पण कुठेतरी स्क्वेअर चेंडूमुळे आपल्या संघाचं नुकसान या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्फत आपल्या संघाला नक्कीच होत आहे. आणि इथे मात्र झेल, सुंदर असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला यष्टीरक्षकाकडून, परंतु इथे मात्र झेल सुटलेला आहे. एक धाव नक्कीच. 2 चेंडू अखेरीस संघाची धावसंख्या ती म्हणजे 4 धावा. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फलंदाज कुठेतरी या चेंडूचा समाचार फलंदाजाला घेता आलेला नाही आणि स्क्वेअर नो बॉल, नो चेंडू आहे पंच दर्शवत आहेत. इथे मात्र फ्री हिट असेल, या फ्री हिटचा फायदा फलंदाज घेतो का आता आपण पाहूया. संघाची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 5 धावा आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी अतिरिक्त धावा खर्च करत आहेत गोलंदाज. 3 अतिरिक्त धावा आतापर्यंत या पहिल्या षटकाच्या मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, पुन्हा स्क्वेअर चेंडू. या ठिकाणी गोलंदाज आपली दिशा पूर्णपणे भरकटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या कुठेतरी 81. जबरदस्त शॉट असा योगेशच्या पप्पूच्या बॅट निघताना, तर 2 धावा. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्या भेटली 2. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. चेंडू झाले 3, धावसंख्या 8. एक मोठा टार्गेट इथे सेट केलाय शाहिद एंटरप्राइज यांनी. जर
त्यांना जिंकायचंय. या दोन्ही टीम मध्ये जो जिंकला तो पुढे जाईल आणि जो हारला तो आपल्या आपल्या घरी जाईल. या टायमाला सीमा रेषा पार, षटकार. स्लॉट मध्ये चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि व्हॉट अ शॉट. धावसंख्या झाली 14. 82 रनचा मोठा लक्ष. आता बघायचंय की या लक्ष्याला कुठल्या पद्धतीने पार पडतो. स्वप्नील आणि सौमिल जो गोलंदाज आहे तो ऍक्च्युली भरपूर वर्षा पहिला चांगली गोलंदाजी करायचा, पण कुठल्या तरी इंजरीमुळे तिच्या बॉलिंग मध्ये इफेक्ट पडत आहे. जबरदस्त असा गोलंदाज, एका वेळेला 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा नाही दिलेला त्यांनी. जबरदस्त गोलंदाज. या टायमाला चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन त्या चेंडूला क्रॉस द लाईन खेळायचा प्रयास केला. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये उचलेपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली. धावसंख्या वाढत 15. जर आपल्याला 82 रनाचं जे लक्ष आहे जर आपल्याला करायचं आहे तर या दोन्ही फलंदाजाला उभं राहावं लागेल. जबरदस्त होतं दोन्ही फलंदाज. एका बाजूला पट्या, एका बाजूला पप्पू. पट्या मोठे सिक्सेस मारण्यामध्ये हुशार आहे, जबरदस्त फलंदाजी करतो. रबल बॉल क्रिकेटमध्ये त्यांचं खूप नाव आहे, इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये. तसेच पप्पू सौमिल हे दोन्ही सामना करत आहेत एक दुसऱ्याचं. या मला चांगला चेंडू बॅकफुट जाऊन चेंडूला कवचच्या दिशेमध्ये खेळाय. चेंडू जातोय. चार धावा, सीमा रेषा पार 4 धावा. जबरदस्त शॉट चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि कवचला गॅप काढून त्या चेंडूला सीमा रेषा पार मारलंय चौकारासाठी. धावसंख्या वाढत ती म्हणजे 19 धावा. 1 षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या 19 धावा. एकही गडी बाद नाही आणि रन रेट पण चांगला आहे. एका षटकाच्या मागे 19 धावा. आता येणाऱ्या 4 षटकामध्ये त्रेसष्ट धावा बनवायचे आहेत. यांना आस्किंग रन रेट 21चा आहे ना, आस्किंग रन रेट 15चा आहे. 4 ओव्हर बाकी ना. जर तुम्ही प्रत्येक षटकामागे 16 रन बनवतात तर तुम्ही नक्कीच हा टार्गेट पूर्ण करणार आणि पुढच्या मॅच मध्ये तुम्ही परत जाणार आहे. आमचे पंच अमोल आणि या टायमाला राहुल वाल्मिकी गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड विकेट. हे बॉलिंग करतील ते म्हणजे स्वप्नील चव्हाण यांना उर्फ पप्पू. पहिल्या षटकामध्ये भरपूर महागड असं षटक टाकलंय ते म्हणजे सौमिलनी 19 धावा दिल्या. आणि आता बघूया राहुल त्याला कमबॅक करतो की नाही, किती धावा देतो आणि किती किती धावा वाचवतो, किती विकेट घेतो बघायचंय. आमच्या स्टेजवर इथे बसलेले आमचे लाडके मित्र बंडिया, जे गेल्या स्पर्धामध्ये त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले. बंडिया बघू शकता सन गगल मध्ये. येस. आणि सूरज यांचे आडनाव भरपूर आहे, कधी जाधव कधी खान. या मला खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू. धाव संख्या झाली आहे 20. आमचे मित्र अमोल शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये वाईट दाखवत आहे. आमचे खूप वर्षाचे आणि खूप लाडके मित्र आहेत, क्रिकेट भरपूर वर्ष खेळलंय, अजूनही तीच जिद्द आहे खेळायची. पर कुठल्या फक्त आपल्या मित्रतेसाठी, आपल्या दोस्तीसाठी ते इथे आले अंपायरिंग साठी. या टायमाला चांगला चेंडू बॅकफुट वर जाऊन त्या चेंडूला कवचच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयास होता. निर्धाव चेंडू. धाव संख्या थांबली आहे 20 वर. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू डॉट. अजूनही 62 धावा करायचे आहेत येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. रन रेट तुम्हाला कुठे ना कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील जर तुम्हाला मॅच मध्ये परत यायचंय तर.
थोडीशी फिल्डिंग सेट करत आहे. बाबू मिड्डे. येणाऱ्या काळामध्ये दीपिका मेमोरियल ट्रॉफीचे सुद्धा आयोजन होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपण प्रयत्न करू की जास्तीत जास्त लीग मॅचेस करायचं एका दिवसात. या टायमाला खूपच चांगला चेंडू, थोडासा लेग ब्रेक चेंडू होता. फ्रंट फुटला एवढा चेंडूला ड्राईव्ह केलं. राहुलनी थोडासा हात टाकलेला, स्टॉप झालेला चेंडू. पर एक धाव मात्र पूर्ण केली पप्पू यांनी. धाव संख्या वाढत ती म्हणजे 21 धावा. अजूनही 61 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. चटणी त्याला दिली. या टायमाला प्रहार केला. बिग 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 षटकार. जबरदस्त शॉट. बॅकफुट पंच ज्याला बोलतात, पट्ट्याच्या बॅट मधना बोलताना हा षटकार. जबरदस्त असा शॉट. जबरदस्त असं शॉट. बॅकफुट पंच ज्याला बोलतो, जबरदस्त. एका वेळेमध्ये सोलोमन यांनी खेळलेले शॉट्स हे सर्व आता आपल्याला दिसण्यात येत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल पटे यांना. या टायमाला चेंडू थोडासा बाहेर गेला. शाहरुख कन्साईल मध्ये अंपायर वाईट. आमचे लाडके मित्र लारा संदीप गावडा च्या वतीने तुम्ही बघू शकता एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगलं आदरणीय मित्र, सर्वांसाठी काम करणारा, सर्वांसाठी कामाला येणारा तो म्हणजे लारा. पुन्हा एकदा शॉट. वॉट अ शॉट. लई 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 लांब. खूप म्हणजे खूप लांब मारलाय. जबरदस्त शॉट. 2 षटकार आले राहुलच्या बॉलिंगवर. जबरदस्त असा पट्या. अनबिलिव्हेबल शॉट. जर अजून एक शॉट, अजून एक 6 मारला, अजून एक षटकार मारला तर 9 धावा भेटतील. बॅक इन मॅच. सूरज जाधव बघताय काहीतरी दाखवताय. सूरज खान. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल अमोल इथे 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 मॅच बॉल आलाय. जो या साईडला गेला तो आलाय. बॉल चेक करू तर काय प्रॉब्लेम नाही. बंड्या जे ते व्यासपीठावर बसलेत. मी काय बोलतो. तर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 34 धावा झालेत. 2 षटकार, 2 वाईट, 1 सिंगल आणि 1 डॉट. 15 धावा आलेत 4 चेंडू मध्ये. गेला तर 9 धावा यांनी 21. 9वा दिला इथे अमोलने. व्हॉट अ शॉट. जर 4था षटकार मारला तर स्वप्नील शिंदे तर्फे 201 रुपयाचा इनाम. आणि 4था नाही वाचला. स्वप्नील शिंदेचे 200 रुपये वाचलेत. गेला घरी गेलाय. त्यांनी कॉल केलेला मला की 200 रुपये द्यायचे आपल्याला. तर संदीप गावडा. अच्छा स्कोर कितना हुआ. 45 झाले. 2 ओव्हर में 45 रन. 26 आहे. 26 रन आया. 45 हो गया. 37 चाहिए. 37. 18 बॉल 37.
आमचे लाडके मित्र संदीप गावडा, तुम्ही बघू शकता धारा. कोणी आतमध्ये जायचं नाही. जरा सांताक्रूज रॉयल्सच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो, तुमची मॅच उद्या आहे. भैया तुम्हाला बाहेर यायचं प्लीज. भैया सकाळी तुम्ही खूप मदत केली आमची, त्यासाठी खूप खूप मनापूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बघू शकता संतोष जे हे पुढे आहेत, त्यांनी आपले वडापावचे स्टॉल सोडून ते इथे आलेत. त्यांचं पण हार्दिक स्वागत. चला लवकरात लवकर सामना चालू करायचे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 37 धावा करायचे. यांनी आस्किन रन रेट 12.14. या संघाने पेनल्टी खाऊन समोरच्या संघाला पेनल्टी दिली आहे. बघा तुम्ही, व्हॉट अ बॅटिंग. 26 धावा कुठल्या आहेत गेल्या षटकामध्ये राहुल यांना. राहुल जो कळंबोलीचा एक वंडर बॉय मानला जातो. रबर बॉल क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. जे आता दाखवलंय आपल्याला ते म्हणजे पट्या यांनी जबरदस्त फलंदाजी. बॉलर आलेत स्वामील गोर्फ गुड्डू. प्रथमेश स्वतःच्या वैयक्तिक 24 धावांवर खेळत आहे आणि तसेच तर गुड्डू तयार होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकवर पप्पू. हो खूपच चांगला चेंडू. चेंडू जातो हवेमध्ये आणि सी आणि बाद. नाशिक बाजा वाजवायचे जर असेल तर. नाहीये तर मी डीजे वाजवतो तोपर्यंत. तो की नाही आता हेच बघायचं आपल्याला. जबरदस्त असता व्यक्तिमत्व, जबरदस्त असता फलंदाज ध्रुवल. गुड्डू जबरदस्ती बॉलिंग करत आहे. हो या टायमाला खूपच शॉट. चेंडू बॅकफुट वर गेला आणि वॉट अ फुल शॉट. जबरदस्त षटकार. सीमा रेषा पार. 16 चेंडू 31 धावा. त्याच्या बॅट मधनं जबरदस्त षटकार. खूपच शॉर्ट चेंडू होता स्वामीलचा. पहिला चेंडू बरोबर पाय पकडून टाकलेला. दुसरा चेंडू थोडासा शॉर्ट टाकला आणि शॉर्टचा समाचार घेतलाय ते म्हणजे ध्रुवलनी. लाईन लेन एकदम परफेक्ट लागत आहे स्वामील. गुड्डू हो हो खूपच चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅकफुट वर शॉट खेळाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार परत. तर 9व्या मध्ये तो षटकार जाईल म्हणजे 3 चेंडू मध्ये 21 धावा येतील. ऑलरेडी 2 बॅट्समॅननी मारून चुकलेत 9वे. आता बघूया ध्रुवल मारतो की नाही.
सूरज जाधव, सूरज चव्हाण, सूरज खान जे इथे उपस्थित आहे. त्याच्यानंतर विनंती करतो दोन्ही अंपायरला की तुम्ही आतमध्ये यायचंय आणि तुम्ही जेवून घ्यायचंय. स्कोरर जैनम मेहता. पुन्हा एकदा चांगला शॉट. वहां से जरा हट जाओ. येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 23 धावा करायचे आहेत. 14 चेंडू 23 धावा. आणि एक तिथे जिम्नॅस्टिक करत आहे बघू शकता तुम्ही स्वामिल. या टायमाला खूप शॉर्ट चेंडू बॅकफूट जाऊन चेंडूला प्रहार केला. उचले पण थोडस मिसफिल्ड तिथे झालंय राहुलचं. तर काही हरकत नाही. एक धाव मात्र पूर्ण केली. धाव संख्या झाली आहे 60. सरासरी 21 च्या रन रेटनी खेळत आहे ते म्हणजे सनरायझर्स बॉयज. जे दोघांमधला जो संघ जिंकेल तो खेळेल. चेन्नई सिंगमबरोबर खेळणार. जो संघ जिंकेल तो चेन्नई सिंगमबरोबर क्वार्टर फायनल खेळेल आणि त्याच्यानंतर सेमीफायनल साठी ऑलरेडी रॉयल थंडर पोहोचलेत. या टायमाला शॉर्ट बॉल, प्रहार, षटकार. या षटकामध्ये 21 धावा केलेत. आतमध्ये जायचं नाही. 3 ओव्हर झाल्यात पण तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. पण कोणीही एकही व्यक्ती जायचंय. फक्त एक जण. 66 हो गया. 16 ची है 16. हेलो लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे कारण की अजून 2 मॅचेस खेळायचे बाकी आहेत. जे फाईन लाईनला जे खेळाडू उभे आहेत ना, जे फाईन लाईनला दर्शक उभे आहेत ना, कोणीही चेंडूला अडवायचं नाही. आमचे मध्ये उपस्थित बाबूभाई यांचं हार्दिक स्वागत. येणाऱ्या सत्रामध्ये तुम्हाला दिसण्यात येईल की दीपिका मेमोरियल ट्रॉफी ते सुद्धा टुर्नामेंट एक नावाजलेली टुर्नामेंट. त्या टुर्नामेंट मध्ये भरपूर सारे प्राइजेस असतात आणि तो स्पर्धा बाबू मिड्डे आमचे लाडके मित्र बाबूभाई ते ठेवतात. हमेशा जबरदस्त असं व्यक्तिमत्व बाबूभाई सर्वांसाठी उपस्थित राहतात. आणि येणाऱ्या सत्रामध्ये सप्टेंबर मध्ये मला वाटते सप्टेंबर ऑक्टोबरच्या आसपास ते स्पर्धा होईल. तो योगेश तयार होतोय गोलंदाजीसाठी. 12 चेंडू 16 धावा. थोडीशी घाई करायची आहे. 4:15 झालेत. अजूनही 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. विनंती करतो तर लवकरात लवकर सामने चालू करायचे. 12 चेंडू 16 धावा. हा खूपच चांगला चेंडू. हलक्या हाताने चेंडूला रोल केला होता. बॅट्समॅन ध्रुवल पहिलाच खेळून बसले. संकेत कामत यांना विनंती करतो याच्यानंतर आपला टॉस उडवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतो दोन संघांना जो संघ जिंकेल त्याच्या कर्णधारानं इथे व्यासपीठाजवळ यायचंय टॉस साठी. वो बिग षटकार. मुझे लगता है कि कल बाबू भाई कल नोटों की बारिश हो जाएगी.
इकडनं बंड्या बोलत आहे, पहिला वाला बॉल डाल जैसा आपने स्लो गेम डाली थी. दहा पाहिजे, 10 बॉल 10 चेंडू 10 धावा. आमचे लाडके मित्र संदीप पासी उर्फ बाबा यांचं सुद्धा इथे आगमन. बुम बुम माटिया ते सुद्धा तुम्हाला उद्या दिसण्यात येईल. बुम बुम माटिया. पुन्हा एकदा बॅकफुट शॉट आणि जेल सुटलंय. जेल सुटलंय. 9 चेंडू 9 धावा. पट्या वैयक्तिक 34 धावांवर खेळत आहे आणि ध्रुवल हे 22 धावांवर खेळत आहे. ध्रुवलनी फक्त 7 चेंडू खेळलेत, 22 धावा. चला येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 9 धावा करायचे. सामना जरा लवकरात लवकर चालू करायचे कारण की चलो चलो वहां से निकालो. कोण आहे वो गाडी वाला? जेसीबी. आणि या टायमाला चेंडू वरती जातोय. सुदर्शन नी कॅच सोडलाय. व्हॉट इज दिस? माग पडू शकतो पट्याचा हा कॅच. मी लारा सरांना विनंती करतो, लाराबाई जरा इधर आने का 1 मिनिट. लाराबाई शॉट 6 धावा. चला यायचंय. खाली टाइम लिमिट तुम्ही जरा बघून घ्या. एका तासामध्ये दोघांच्या झालं पाहिजे. खाली एवढं नाही, तू एक शॉट लावू शकतो, ऑफला 3 लावू शकतो तू. म्हणजे एक शॉट ऑफला 3 झाला. चला पत्या 1 रन करून जरा व्यासपीठावरच्या जवळ धावत यायचं. अरे बाद झालेत. पट्या धावत इथेच आहे डायरेक्ट. इसके बाद होने वाला मैच एकच धावा करायचे. पट्या या साईडला येते. मी विनंती करतो भटजी नरेंद्र पांडे येते येते. साहेब तुमचं घ्या. एका धावेची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. डू डाय वाला रेड होता कारण या सामन्यामध्ये जिंकणारा संघ स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवेल. पराभूत संघ मात्र त्याला स्पर्धेबाहेर जावं लागेल. पुढचा मॅचचा टॉसही केला जातोय. चेन्नई सिंगम थोडासा वेळ आपल्याजवळ कमी आहे त्याच्यामुळे टॉस करणं आवश्यक आहे. टॉस फक्त दोन्ही टीमला आयोजकांच्या वतीने महत्वाची सूचना आहे. इथून 2 सामने बाकी आहेत. 2 तासाचा अवधी बरोबर आपल्याजवळ आहे. 1-1 तासाने मॅच संपणं आवश्यक आहेत तरच दोन्ही मॅच पूर्ण होतील. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू आणि हा विनिंग स्ट्रोक आहे. विनिंग स्ट्रोक सामना जिंकलाय सनरायझरनं. या स्पर्धेमधलं आव्हान इथे संपुष्टात आलंय. जैत एंटरप्राइजेस